या सगळ्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि आता स्वतः देवेंद्र फडणवीस हे पुण्यात जाऊन त्यांनी या सगळ्या प्रकरणावर कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत। दारू पिऊन दोघांना उडवणाऱ्याला असं सोडणार नाही हे फडणवीसांनी स्पष्ट केलंय। आरोपी 17 वर्ष 8 महिन्यांचा असल्यानं त्याला सज्ञान मानून त्याच्यावर कारवाई करण्याचा अर्ज पोलिसांनी कोर्टात केला आणि त्यावर निर्णय अपेक्षित असल्याचं सुद्धा फडणवीस म्हणाले। तसं झालं तर त्याच्यावर सज्ञान मानूनच कारवाई केली जाईल असंही फडणवीस म्हणाले। तसंच पब्समध्ये वयाची ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्याचे आदेश आता देण्यात आलेत आणि ज्या ठिकाणी पब्स आहेत त्या ठिकाणी नाकेबंदी वाढवण्याचे आदेशही देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। पोलिसांनी गुन्हा घडल्यावर लगेचच 304 कलम लावलं होतं असं म्हणत फडणवीसांनी पुणे पोलिसांची पाठराखणही केली आहे। हा जो काही मुलगा आहे हा 17 वर्ष 8 महिन्याचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि 16 वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राईममध्ये ॲडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं। या संदर्भात ही रिमांड ॲप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे। अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला ॲडल्ट ट्रीट करा आणि हा 304A नाही तर हा 304च आहे अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं। आयडेंटिटी चेकिंगचा अर्थ असा आहे की आपण बघितलं असेल तर त्यांच्यावर एक कंपल्शन आहे की त्यांनी आयडेंटिटी आणि एज चेक करूनच लोकांना आतमध्ये जाऊ दिलं पाहिजे। त्याचं चेकिंग कुठे होत नाहीये। त्या संदर्भात एन्फोर्स करणं आणि CCTVतनं ते मॉनिटर करणं अशा प्रकारचं एक पोलिसांशी चर्चा झालेली आहे, ते करणार आहेत। मोठ्या प्रमाणात ज्या भागामध्ये अशा प्रकारचे जॉईंट्स आहेत त्या भागामध्ये नाकाबंदी करून ड्रंकन ड्रायव्हिंग या संदर्भात इफेक्टिव्ह ॲक्शन घेणं हे देखील आता मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे।